नमस्कार मैत्रिणो, मी लक्ष्मी फॅशन डिझाईनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आणि आज मी ना तुम्हाला पेपर कटिंग करायचं दाखवणार आहे. पेपर कटिंग आहे ना, कटोरी मापचं दाखवणार आहे आणि 34 इंच छाती त्याची ना 34 इंच याप्रमाणे दाखवणार आहे. पूर्ण उंची घेतली 13 आणि त्याच्यात ना 6 पॉईंट ॲड केलं आहे, कारण की परत शिलाईला वगैरे सगळं जातं आहे म्हणून 6 पॉईंट ॲड केलं आहे. 13 प्लस 6 पॉईंट. त्या गळा रुंदी घेतले 2.5 आणि गळा आहे ना, पाडचा गळा जो 10 घेतला आहे त्याच्यात अर्धा इंच प्लस करायचं, म्हणजे 10.5 घ्यायचा गळा. 10.5 गळा घेतला की बरोबर 10 गळा येतो. आणि मी मुंडा घेतला छातीनुसार घेतला आहे, 5.5 घेतला आहे. आणि इथं बघा माझी छाती किती आहे, 34 आहे. तर 34मध्ये ना 34चा चौथा भाग येतो 8.5, म्हणजे 8.4 येतो. त्याच्यात 1.5 इंच प्लस करायचं तर 10 येते. तर खाली किती घ्यायचं, 9.5 घ्यायचं, अर्धा इंच कमी घ्यायचं. आणि इथं बघा मी सगळं आखून घेते, मेजर टेपने आखत नाही, पट्टीने आखून घेते, बरोबर येते. त्याच्यानंतर मुंडाला आकार देते, त्याच्यानंतर पाठी गळ्याला पण आकार देते आणि कट करून घेते. आणि कपला असं केलं ना बरोबर येतं. आणि मापात मी माझ्या हिशोबाने सांगते, कारण की मी असंच करते. आता तुम्ही माझा 2-3 ब्लाऊज शिवलेला बघितला, 2 ब्लाऊज मी शिवलेत, किंवा मी आता एक ब्लाऊज शिवला तो पण तसंच केला. तर परत पेपर कटिंग नव्हतं केलेलं, त्याच्यासाठी आता तुम्हाला पेपर कटिंग करून दाखवते. आणि बॅक झालं आहे. आता योगपट्टी करून घेते. योगपट्टी आहे ना, खाली किती आहे, 9.5 आलं, तर त्या हिशोबाने खाली 9.5 आणि 4 आणि 3 ह्या हिशोबाने योगपट्टी घ्यायचं. आणि छाती किती 34, तर 3.4 घ्यायचं, तर बरोबर मेजर टेप मधोमध, आणि आकार द्यायचा त्याला योगपट्टीला. आणि इथं बघा कट करून घ्यायचं. बघा माझी योगपट्टी कशी येते तुम्हाला दाखवते मी कशी येते बघा. आणि बरोबर आली का, बरोबर असं. आणि योगपट्टीवर पण नाव. आता हे फ्रंट करून घेते, आणि फ्रंटमध्ये कटोरीसाठी थोडंसं लागतं म्हणून एक पट्टी एवढी माप करून घेतला. सेम तसंच बॅक कसं घेतलं, सेम फ्रंट तसंच घ्यायचं, फक्त 1.5 इंच ना वजा करून घ्यायचं, कारण की कटोरी आहे ना म्हणून. आणि खाली 1.5 इंच, म्हणजे 2 इंचाची पट्टी घ्यायचं असलं ना की बरोबर येतं. त्याच्यासाठी आपण कपला 1.5 इंच वजा करून घ्यायचं. सेम तसंच करायचं, बॅक कसं केलं सेम तसंच, फक्त 1.5 इंच वजा करायचा. सगळं आखून घेते, त्याच्यानंतर मग कटोरी करून घेते आणि त्याला पण शेप करून देते. आणि तुम्हाला कळलं नाही ना तर परत मला सांगा, परत त्याच्यावर मी व्हिडिओ करील. फ्रंट बॅक वेगळी करते, फ्रंट वेगळं करते, त्याच्यावर अजून एक व्हिडिओ बनवते. आणि मी माझ्या हिशोबाने करते, मला जसं कळतं तसं मी सांगितलं आहे. आणि हेच पेपर कटिंग करून ना ह्याच्यावरच मी माझा स्वतःचा ब्लाऊज शिवते, आणि तो पण तुमच्यावर शेअर करणार आहे. आणि पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला आता पेपर कटिंग डिटेलमध्ये सांगणार ना, तसंच सेम डिटेलमध्ये तुम्हाला ना आपलं ब्लाऊज शिवून सांगणार आहे, A to Z. तो ब्लॅक कलरचा 2x2चा कसं सांगितलं, सेम अस्तरचं दाखवणार आहे मी तुम्हाला. आणि कसं झाला ते पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि हे माझ्या ह्याच्याने हिशोबाने करते. आणि कळलं पेपर माप आहे ना, कळलं किंवा नाही कळलं तरी पण मला सांगा. आणि इथं मी हे करून घेते, म्हणजे कटोरीचं माप करून घेते. खाली 2 इंच घेते, तिथं 2 इंच घेतलं की आपलं योगपट्टी खाली येते ना, त्या हिशोबाने मी घेते. आता इथं बघा मी सगळं माप करून घेते, त्याच्यानंतर गळ्याला शेप वगैरे देऊन घेते. कटोरीला पण बघा माप घेऊन देते. कट केल्यानंतर तुम्हाला बरोबर लक्षात येईल. आणि मुंड्याला पण शेप करून घेते. आता बघा मी कट करून घेते, पेपर कटिंग करून घेते बघा. आणि पहिले गळा कापून घेतला, त्याच्यानंतर आता कटोरी करून घेते मी. हे बघा कट करून घेते कटोरी. आणि ह्याचे 2 भाग होतात, साईड पीस वेगळं होतं, कटोरी वेगळे होते. आणि तरी पण ती कटोरी पण दुसऱ्या पेपरवर छापून घ्यायचं, ते पण तुम्हाला मी दाखवते. इथं बघा मी साईड वगैरे सगळं व्यवस्थित कट करून घेते. आणि तुम्हाला पेपर कटिंग झाल्यानंतर ना सविस्तर सगळं व्यवस्थित कळेल. आणि इथं बघा मी हे करते. आणि नेक्स्ट टाईम ना, आता पेन्सिलनी बरोबर दिसत नाही, नेक्स्ट टाईम पेपर कटिंग करताना ना स्केच पेननी करते. आणि दुसरी गोष्ट ना, कॅमेरा थोडा खाली घेऊन करते, एक 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 पेपरला दाखवते, म्हणजे तुम्हाला कळेल. आणि इथं बघा मी पेपर कटोरी कट करून घेते बघा कशी कट करते. वरचा भाग खाली, खालचा भाग घ्या, आणि हे दोन्ही पण ना जोडून घ्यायचं शिलाई मशीनने. आणि हे पण तुम्हाला दाखवते, शिलाई कसं करून घेते, जोडून कसं घेते, सगळं व्यवस्थित करते. साईड पीसचा ना मुंडा मोजून घेते, कारण की ती भाई तयार करणार आहे, आणि मला भाई लागणार आहे 4ची, त्या हिशोबाने मी बरोबर करणार आहे. आणि बघा कसं. आणि मुंडा किती आला आहे माझं, 9.5 आलं आहे, सॉरी 9.25 आलं आहे.
तर वजा 1 इंच करायचं 8.25 होतो, त्या हिशोबाने करायचं. आणि इथं बघा मी मुंडा मोजून भाई तयार करते त्याच्यावर. हे बघा माझी भाई पण तयार झाली. आला का शेप बरोबर. आता भाई तयार झाला. आता मी ना कटोरीचे 2 वेगवेगळे पार्ट केल्यानंतर ते एकत्र जोडून घेते, शिलाईने जोडून घेते आणि वेगळ्या पेपरवरनं छापून घेते आणि त्याला शेप देते. शेप देऊन मग त्याला 2.5 इंचचा ना टक्स देते आणि त्याच्यानंतर नॉच पण द्यायचे. ते सगळं व्यवस्थित सविस्तर दाखवलंय आणि गडबड न करता व्यवस्थित दाखवलंय. तरी हा व्हिडिओ स्किप न करता बघा. नॉच पण दिलं आणि कपलं टक्स पण दिलं. आलं का बरोबर आपलं कटोरीचं माप. आता मी ना हे सगळं ना व्यवस्थित फोल्ड करून एका पॅकेटमध्ये ठेवते. वर्ष 2 वर्ष 6 वर्ष किती पण वर्ष म्हटलं तर पेपरला अजिबात नाही. तेच आपलं माप असेपर्यंत तेच वापरू शकतो. आता इथं सगळं आणि हे पण ठेवलंय बायचान्स फाटलं तर म्हणून पेपर त्याच्यासाठी इथं पण ठेवलंय. आणि हे सगळं फोल्ड करून घेते आणि पॅकेटमध्ये ठेवते. कोणत्या पॅकेटमध्ये ठेवते ते पण तुम्हाला दाखवते. आणि अजिबात त्याला काहीच होणार नाही. आणि पॅकेट कोणचं आहे, धनश्रीचं आहे. आणि त्याच्यावर पाठीमागे फॉलचं आहे बघा, दिसलं का. आणि त्याच्यावर असं सगळं ठेवायचं. आणि माझी ही ट्रिक कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मी सगळे तसंच ठेवते, त्याच्यातच ठेवते. आणि आता ह्याला काहीच होणार नाही. आणि पाठीमागे ते पेपर आहे ना त्याच्यावर नाव लिहायचं. बघा मी कसं नाव लिहिते त्याच्यावर. आता हा माझ्या मापाचा आहे म्हटलं माझं नाव लिहिणार आहे. आणि कटोरी आणि किती इंचाचं आहे, 34 मापाचं आहे. सगळं व्यवस्थित सविस्तर लिहिणार आहे. आणि हे पेपर मला जोपर्यंत वापरायला येते तोपर्यंत वापरते, नाही मग दुसरा माप काढता येईल. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना. श्री स्वामी